नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। शासन राज्यातील विविध घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असताना अवघ्या जगाचा पोशिंदा अन्नदाता शेतकरी मात्र सरकारच्या विविध योजनांपासून वंचितच आहे। यामुळे सातत्याने ओल्या व सुक्या दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांचे अश्रू सरकार कधी पुसणार? वर्षानुवर्ष दारिद्र्यात राहणाऱ्या बळीराजाला न्याय कधी मिळणार? या पार्श्वभूमीवर सरकारने अन्नदाता शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजित भैया बोरकर यांच्या नेतृत्वाखाली सरकारला जाग आणण्यासाठी हलगीनाथ आंदोलन करत शेतकऱ्यांच्या न्याय व हक्काच्या विविध मागण्यांचे निवेदन माळशिरस तहसीलदारांना दिले। सरकारला जाग आणून हलगीच्या निनादात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार अमोल कदम यांना निवेदन देऊन माळशिरसचे तहसीलदार साहेबांना शेतकरी प्रतिनिधी यांच्या समवेत चर्चा करून सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढील तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। यावेळी संघटनेचे ज्येष्ठ नेते मगन काळे, भीमराव फुले, शिवाजी चव्हाण, दत्ता भोसले, आप्पा चव्हाण, डॉक्टर सचिन शेंडगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजित भैया बोरकर, उमेश भाकरे, गोपाळ घाडगे, अमरसिंह माने देशमुख, तात्यासाहेब काळे, उद्धव निंबाळकर, जब्बार रातार, मुकुंद काळे, दादासाहेब काळे, राजेश खरात, विकास काळे, आप्पा शिंदे, लक्ष्मण रासकर, भानुदास खरात, सचिन बोरकर, सचिन मदने, शहाजी काळे, रसूल सय्यद, अभिजित पाटील, श्रीमंत सावळकर, विजय वाघमरे यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। तहसीलदार या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुक्याच्या वतीने संपूर्ण कर्जमुक्ती अभियान आदरणीय आमचे दैवत राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात या राज्य सरकारला या सरकारने अनेक घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी राज्य सरकारने जसं लाडकी बहीण जसे अनेक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचप्रमाणे या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करून या शेतकऱ्याला कर्जमुक्ती करावी या मागणीसाठी आम्ही आज प्रथमतः हलगीच्या गजरात येऊन या सरकारच्या तहसीलदारला जागा करून या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्याच्या वतीने आणि स्वाभिमानी शेतकरीच्या संघटनेच्या वतीने निवेदन देऊन तहसीलदार साहेबांना आमच्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केलेल्या आहेत। जर सरकारने जर कर्जमाफीचा निर्णय येत्या 8 दिवसात नाही केला तर संपूर्ण महाराष्ट्रात आदरणीय राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता रोको अशा उग्र प्रकारचं आंदोलन करून या ठिकाणी शेतकऱ्याचा सातबारा कोरा केल्याशिवाय आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही। आज प्रथमतः आम्ही येऊन संवेदनशील मार्गाने हलगी वाजवून शेतकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी माळशिरसचे तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी आमच्या भावना या राज्य सरकारपर्यंत तीव्र स्वरूपात पोहोचवून या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा। मी या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना व संपूर्ण माळशिरस तालुक्यातील व संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या वतीनं विनंती करतो की शेतकरी राजानो की या शेतकरी राजाला शेतकरी सरकारने या मायबापाला न्याय द्यावा, एवढीच या ठिकाणी विनंती करतो। शेतकरी संघटनेचा विजय असो, शेतकरी संघटनेचा विजय असो। एकच गट्टी राजू शेट्टी, एकच गट्टी राजू शेट्टी। शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, कृषी, सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा 6वा वर्धापन दिन साजरा होत आहे। बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले। अल्पावधीतच
साता समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या 2,25,00,000 गेली आहे. तसेच बारामती झटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1,10,00,000 पर्यंत पोहोचली असून 53,000 सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे. आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बारामती झटका वेब पोर्टलच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक, संस्थेची, फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे. आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा. आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील. मोबाईल नंबर 9850 10 49 14 97 66 70 35 14.